नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मराठीचा अशी झाली फजिती. चला तर या मजेशीर गोष्टीतून एक सुंदर जीवनधडा जाणून घेऊया. इयत्ता दुसरी मराठी पाठ चौथा. अशी झाली फजिती. एक गाढव होते. त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत होते. त्याचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले, पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. त्याला आनंद झाला. गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले. त्याला मागचे आठवले. पाण्यात पडले की ओझे हलके होते, म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले. पण काय झाले? ओझे जास्तच जड वाटू लागले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते. गाढव कसेबसे उभे राहिले, पण जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. यावेळी मात्र गाढवाची फजिती झाली होती. नमस्कार मित्रांनो, नुकताच आपण हा पाठ शिकलेला आहोत. तर आपण या पाठावरचे संपूर्ण प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, मला हे समजले. प्रश्न पहिला आहे, उत्तरे लिही. पहिला प्रश्न यामधला, गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी कशाचे ओझे होते? सांगा बरं काय उत्तर असेल? बरोबर उत्तर आहे, गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी मिठाचे ओझे होते. दुसरा प्रश्न, गाढव पाय घसरून कोठे पडले? सांगा उत्तर. बरोबर उत्तर आहे, गाढव पाय घसरून पाण्यात पडले. पुढचा प्रश्न, गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे मिठाचे ओझे हलके का झाले? याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. योग्य पर्याय निवडून बरोबरची खूण कर. पहिला प्रश्न यामधला, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके किंवा जड झाले. तर काय झाले असेल? तर हलके झाले. दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे साखरेचे ओझे लादले. कशाचे ओझे लादले होते? तर कापसाचे. बरोबर उत्तर आहे. कापूस पाण्यात भिजून अधिक हलका जड झाला. हलका झाला की जड झाला? तर जड झाला. पुढचा प्रश्न पाहूया. पाठातील गोष्ट वाच, वाक्यांचा योग्य क्रम लाव. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. गाढव पाय घसरून पाण्यात पडले. गाढव मुद्दाम पाण्यात पडले. तर या वाक्यांचा तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे. तर तुम्ही लावू शकता का? बरोबर उत्तर आहे. बघा, पहिला उत्तर आहे यामध्ये, गाढव पाय घसरून पाण्यात पडले. मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. गाढव मुद्दाम पाण्यात पडले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. आणि शेवटचा आहे, पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. तर असा या घटनाचा क्रम असेल. बघा, पुढचा प्रश्न आहे, विचार कर आणि सांग. हे तिन्ही प्रश्न तुम्हाला वाचून त्याची उत्तरं तुम्हाला तोंडी द्यायची आहेत. बघा, तर पहिला प्रश्न यामधला, गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले? मिठाप्रमाणे पाण्यात अजून कोणत्या वस्तू विरघळू शकतात? आणि तिसरा प्रश्न यामधला, गोष्टीतील गाढवाचा स्वभाव कसा आहे असे तुला वाटते? तर या तिन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला तोंडी द्यायची आहेत वर्गात. तर देऊ शकता तुम्ही. पुढचा बघूया. लिहिते होऊया. शब्द साखळी पूर्ण कर. या ठिकाणी बघा, एक शब्द साखळी दिलेली आहे. पहा, पहिला शब्द आहे अमोल. मग दुसरा शब्द कसा होईल? शब्द साखळीप्रमाणे लता. बरोबर आहे. पुढचा शब्द तारा. पुढचा राघव. नंतर वरुण. आणि पुढचा आहे नवल. म्हणजे अमोल, लता, तारा, राघव, वरुण, नवल. बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शब्दांचा योग्य क्रम लावून अचूक वाक्य तयार कर व योग्य विरामचिन्हाचा वापर कर. या ठिकाणी दोन वाक्य दिलेत बघा. आला काल गावाहून रमेश आणि भाजी केली आजी का. तर ह्या वाक्यामधील शब्द इकडे तिकडे झालेले आहेत. तुम्हाला सरळ करून ते लिहायचे आहेत आणि विरामचिन्हाचा सुद्धा यामध्ये वापर करायचा आहे. बघा, या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, रमेश काल गावाहून आला. या ठिकाणी पूर्णविराम दिलेला नव्हता, तर या ठिकाणी पूर्णविराम. नंतर दुसरा आहे, भाजी केली का आजी? तर आजी भाजी का केली? आजी भाजी का केली? या ठिकाणी
स्वल्पविराम आहे आणि या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठावरील सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्ही वाचून लिहून घ्यायची आहेत. तुम्हाला नक्की समजलेली असेल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ बघूया. तोपर्यंत धन्यवाद.